मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरेंनी लिहिलेल्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे आणि पुस्तकाचे निर्माते विनोद पवारांची उपस्थिती। पुण्यातल्या वाघोली शहरामध्ये 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडणार। मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असलेल्या चित्रकला प्रदर्शनाचं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी शिवरायांच्या जीवनावरती आधारित 21 चित्रांच्या शृंखलेतील एका चित्राचं अनावरणही करण्यात आलं। मीरा भाईंदर महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात स्थानिकांचं साखळी उपोषण। इमारतीचं बांधकाम बेकायदेशीर सुरू असल्याचा आरोप, अधिकाऱ्यांकडून कारवाईचं आश्वासन। नाशिक जिल्हा परिषदेच्या जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे आणि कर्मचारी रवींद्र धारणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। ठेकेदारांचं रखडलेलं बिल पास करण्यासाठी मागितली होती 72,000ची लाच। मुंबई विमानतळावरती सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई। 64 कोटींचे ड्रग्ज जप्त। बँकॉकहून मुंबईला आलेल्या 4 प्रवाशांवरती कारवाई। मुंबईतल्या बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी। कार्यालय आणि स्वच्छतागृहामध्ये सायनाईडनं भरलेले 19 बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेलमध्ये उल्लेख। घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धावपळ। नागपूर शहराच्या वर्धा रोडवरील उड्डाण पुलावरती धावत्या कारनं अचानक पेट घेतला। कारमधील पेट्रोल संपूर्ण रस्त्यावरती पसरलं आणि सभोवतालच्या परिसरालाही आग लागली। सुदैवानं घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही। बारामती तालुक्यातल्या बाबुर्डी शेरेवाडीसह आजूबाजूच्या परिसराला गारपिटीचा तडाखा। अचानक आलेल्या पावसामुळे कलिंगड, टरबूज, कांदा यासह अन्य पिकांना फटका। आधीच शेतमालाला भाव नाही आणि अशातच अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकरी हवालदिल। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरामध्ये पाणी टंचाईचं सावट। पाणी पुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 545 गावांना बसणार पाणी टंचाईची झळ। दरम्यान मोथा गावामध्ये आतापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ। उत्तर प्रदेशातल्या इटावामध्ये स्मार्ट मीटर बिलाचा धक्का। 3 महिन्याचं वीज बिल 1,60,000 रुपये आल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू तर वाढत्या बिलाचा धसका घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।